अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केला खरा, इराणचे सर्वेसर्वा अयातोल्ला खोमेनी यांची हत्या देखील केली, पण आता हे युद्ध मात्र अमेरिकेला इस्रायलला दोघांना देखील जड जाताना दिसतंय. त्यांना जी अपेक्षा होती त्या गोष्टी आता घडताना अजिबात दिसत नाहीत. जिकडं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प असं म्हणतायत की हे युद्ध आता लवकरच संपेल, हे संपायच्या टप्प्यात आलंय, आम्ही जिंकण्याच्या जवळ आलोय. पण त्याच वेळी इराण आता म्हणतोय की हे युद्ध तुम्ही सुरुवात केलेली आहे, आम्ही हे युद्ध संपवू. आणि एकीकडे ते असं म्हणत असताना दुसऱ्या बाजूला इराणनं स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमध्ये, म्हणजे जी एक चिंचोळी पट्टी आहे समुद्राची जिथून सगळी जगाची तेलाची वाहतूक होते, या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमध्ये सुरुंग पेरायला सुरुवात केलेली आहे. आणि अशा पद्धतीने सुरुंग पेरणारी 16 जहाजं देखील अमेरिकेने उडवलेली होती. त्याचे फोटो व्हिडिओ देखील अमेरिकेने जाहीर केले. पण प्रत्यक्षात इराणकडे सुरुंग पेरण्याची क्षमता प्रचंड आहे आणि प्रमाणापेक्षा जास्त आहे. त्यामुळं इराण काय करू शकतो हे आतापर्यंत अमेरिकेला माहिती नव्हतं. आणि अमेरिकेला जी स्वतःच्या महासत्तेची जी एक घमंड होता, तो घमंड आता इराण तोडतोय की काय अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे. हे युद्ध अमेरिकेच्या हातात अजिबात राहिलेलं नाही. जे पूर्वी वाटत होतं की ते सहजपणे आपल्या मर्जीनं हे युद्ध चालू करतील आणि संपवतील, ते चिन्ह आता अजिबात दिसत नाही. नेमकं काय काय चाललंय आणि कसे महासत्तेला हादरे बसतायत ते बघूया या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. या महिन्याच्या सुरुवातीला 3 मार्चला डोनाल्ड ट्रम्प असं म्हणाले होते की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ इराणला बंद करून देणार नाही. कारण त्यावेळेला अशा अनेक बातम्या आल्या होत्या की इराण म्हणाला होता की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ हा जो छोटासा एक सामुद्रधुनी या ठिकाणी आहे, ज्यामधून मोठ्या प्रमाणावर तेलाची वाहतूक होते. कुवेत, कतार, बहरीन, सौदी अरेबिया इथली जी तेलाची वाहतूक आहे ती या छोट्याशा 30 किलोमीटरच्या पॅचमधून पास होते आणि पुढे समुद्रात जाते आणि वेगवेगळ्या देशांच्याकडे जाते. हॉर्मुझची सामुद्रधुनी असं त्याला मराठीमध्ये आपण म्हणू शकतो. या सामुद्रधुनीवर इराणनं पूर्णपणे बंदी घातलेली असं इराणनं सुरुवातीला म्हटलं होतं. नंतर त्यांनी सांगितलं की भारत आणि चीनची जहाजं इथून पास होऊ शकतात, आम्ही त्यांना अजिबात अडवणार नाही. पण त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प पुढे आले आणि त्यांनी सांगितलं की जगातली सगळी जहाजं या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून पास होतील आणि त्यांना गॅरंटी आम्ही देऊ, जर तिथून जायला कुणी अडचण करत असेल, इराण अडचण करत असेल, तर त्यांना आम्ही मदत करू, म्हणजे एस्कॉर्ट करू. प्रत्येक ऑइल टँकर तिथून जेव्हा जाईल तेव्हा अमेरिकेची नेव्ही तिथे येईल आणि अमेरिकेची नेव्ही त्या जहाजाला ती स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून पास व्हायला मदत करेल, असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं. पण आजपर्यंत त्यांनी असं काहीही केलेलं नाही. या गोष्टीला 8 दिवस पूर्ण झालेले आहेत. एकाही ऑइल टँकरला इथून पास होता आलेलं नाही. अर्थात भारत आणि चीनची जहाजं मात्र इथून पास होत आहेत. थोडक्यात भारत आणि चीनचे इराण बरोबर चांगले संबंध आहेत हे चित्र सिद्ध होते. आणि अमेरिकेमध्ये मात्र या सगळ्या गोष्टींचा काळाबाजारासाठी वापर केला जातोय. अमेरिकेचे एनर्जी सेक्रेटरी आहेत ख्रिस राईट यांनी एक ट्विट केला होता. त्या ट्विटमध्ये त्यांनी सांगितलं होतं की अमेरिकन नेव्ही या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून काही ऑइल टँकर्सला तिथून पास व्हायला मदत करते आहे आणि अशा पद्धतीने मदत करायला सुरुवात देखील झालेली आहे. ही बातमी जगाच्या दृष्टीनं अतिशय आनंदाची बातमी होती. त्यामुळे तेलाच्या किमती ज्या $115 पर्यंत पोहोचलेल्या होत्या त्या झटकन पडल्या आणि $80 पर्यंत येऊन पोहोचल्या. पण काही तासातच त्यांनी हे ट्विट डिलीट केलं आणि लक्षात आलं की असं काही घडलेलंच नाही. म्हणजे अमेरिकन नेव्हीनं कुठल्याही टँकरला मदत केलेली नाही किंवा एस्कॉर्ट केलेलं नाही. मग हे ट्विट का केलं गेलं? फक्त मार्केट मॅन्युप्युलेट करण्यासाठी हे ट्विट केलं गेलं होतं. नंतर अमेरिकेच्या व्हाईट हाऊसच्या ज्या प्रेस सेक्रेटरी आहेत कॅरोलिन लेविट त्यांनी देखील सांगितलं अजूनपर्यंत केलेलं नाही, पण आम्ही करणार आहे. पण प्रत्यक्षात केलेलं नसताना देखील करणार म्हणून सांगितलं, मार्केट मॅन्युप्युलेट केलं, इतर गोष्टी घडवून आणल्या आणि मात्र नंतर प्रत्यक्षात ती गोष्ट केलेलीच नव्हती. नंतर या एनर्जी सेक्रेटरीने सांगितलं की त्यांच्या ऑफिसमधल्या स्टाफनं चुकून तसं चुकीचं कॅप्शन टाकलं होतं, म्हणजे चुकीची माहिती दिली होती, चुकून लिहिलं होतं. एकदा चुकून लिहिलं होतं, पण मार्केटमध्ये काय काय घडलं त्या काही तासांमध्ये हे मात्र यामध्ये कोणीच बोलणार नाही. पण हे एक प्रकारचं मार्केट मॅन्युप्युलेशन आहे हे नक्की. आणि दुसरीकडे एक बातमी आली आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील असं सांगितलं की इराणची जी संपूर्ण नेव्ही आहे ती आम्ही उद्ध्वस्त केलेली आहे आणि इराणची नेव्ही उद्ध्वस्त करायला आम्हाला खूप मजा येते आहे वगैरे वगैरे गोष्टी त्यांनी सांगितल्या. पण इराण दुसऱ्या बाजूला या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमध्ये, या सामुद्रधुनीमध्ये माइन्स म्हणजे सुरुंग पेरायचं काम करतोय. थोडक्यात काय, इथून जर कुठलंही जहाज किंवा सबमरीन जर जात असेल तर ती सबमरीन जर या माइन्सच्या म्हणजे सुरुंगाच्या कॉन्टॅक्टमध्ये आली तर ते जहाज उडू लागेल किंवा ती जी सबमरीन असेल ती सबमरीन देखील उडू शकते. त्यामुळे एवढा मोठा डॅमेज करण्याची क्षमता अजून देखील इराणमध्ये आहे आणि तरी देखील अमेरिकेनं
16 अशा पद्धतीनं माईन लेईंग करणाऱ्या म्हणजे माईन्स तिथं लावणाऱ्या पेरणाऱ्या काही जहाजांच्या वरती अटॅक केलेला आहे, ती जहाजं बुडवलेली आहेत. पण इराण म्हणतोय की असं करण्यासाठी आमच्याकडे बरीचशी जहाज आहेत आणि आमच्याकडे जवळजवळ 5,000 माईन्स आहेत म्हणजे सुरुंग आहेत. हे 5,000 सुरुंग आम्ही कसेही करून पेरू शकतो जर आमची इच्छा असेल तर, आणि ती आम्ही लवकरच पेरणार आहोत असं इराणनं सांगितलंय. मग जर 5,000 सुरुंग या भागामध्ये पेरले गेले तर हे युद्ध जरी महिन्याभरात संपलं तरी पुढच्या अनेक वर्षांसाठी या माइन्सची म्हणजे या सुरुंगांची भीती संपूर्ण जगाला कायमची राहील. आणि कारण दुसरं म्हणजे काय, हे माइन्स म्हणजे प्रत्येक वेळेला त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतरच ते उडतील असं नाही. काही माइन्स हे लांबून डिटोनेट करता येतात म्हणजे रिमोट कंट्रोलनं ऑपरेट करता येतात. त्यामुळे इराण आपल्या मर्जीनं जेव्हा पाहिजे तेव्हा एखादं टँकर उडवू शकतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची रिस्क राहणारच आहे. अमेरिकेनं काहीही आश्वासन दिलं असलं तरी 8 दिवस झाले तरी अमेरिकेनं एकाही ऑइल टँकरला यशस्वीपणे या हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून बाहेर काढलेलं नाही. म्हणजे अमेरिका ही फक्त नावाची महासत्ता राहिलेली आहे. प्रत्यक्षात त्यांच्या हातून काय होत नाही हे आता सिद्ध झालंय. दुसरी एक गोष्ट म्हणजे या इराणच्या सुरुंगाचा एक कारनामा अमेरिकेने 1988 सालीच बघितलाय. म्हणजे आजपासून जवळजवळ 38 वर्षापूर्वी जेव्हा इराण इराक युद्ध चालू होतं, या युद्धात म्हणजे अर्थात इराकच्या बाजूने त्यावेळेला अमेरिका होता आणि इराण दुसऱ्या बाजूला होतं. जसं इस्रायल अमेरिका आता एकत्र आहेत तसं. त्यावेळेला काय झालं होतं, USS सॅम्युएल रॉबर्ट्स नावाचं एक अमेरिकन जहाज होतं. ते इथून पास होत असताना त्याच्या खाली इराणनं आपला एक सुरुंग पेरलेला होता. हा सुरुंग पेरल्यानंतर तो उडाला आणि त्यावेळेला या USच्या फ्रिगेटला खूप मोठं नुकसान झालं आणि त्यावेळी ते नुकसान भरपाई त्याची जी होती ती काही हजार कोटी रुपयांच्या मध्ये होती. त्यामुळे आज अमेरिकेची कोणतीही मोठी युद्धनौका जरी आली तरी देखील इराण त्याला उडवू शकतो एवढी क्षमता इराणच्या सुरुंगामध्ये आहे. 38 वर्षांमध्ये पूर्वी एवढी ताकद होती तर आज तर नक्कीच त्याच्यापेक्षा जास्त असेल असं समजायला हरकत नाही. म्हणजे थोडक्यात काय, अमेरिका ही महासत्ता असली तरी इराण देखील अमेरिकेला अतिशय जड जातोय. इराण अमेरिकेला ऐकत नाहीये. इराणमध्ये जे अमेरिकेला घडवायचं आहे म्हणजे रिजिम चेंज ती घडताना दिसत नाहीये. हे युद्ध अमेरिकेच्या हातातून कधीच निघून गेले अशी सध्याची परिस्थिती आहे. डोनाल्ड ट्रम्प भलेही म्हणत असले की आम्ही विजयाच्या जवळ आलेलो आहोत, पण अजून विजय झाला नाही. पण तो विजय कदाचित त्यांना कधीच मिळाला नाही. जसं विनोदानं असं म्हटलं जातं की अमेरिकेनं 20 वर्ष अफगाणिस्तानमध्ये युद्ध केलं आणि तालिबानच्या ऐवजी तालिबानला रिप्लेस केलं, तसंच आता असं म्हटलं जातं की इराणमध्ये अमेरिकेने युद्ध केलं आणि खोमेनींच्या ऐवजी खोमेनींना रिप्लेस केलं. तशीच काहीशी गोष्ट इराणमध्ये देखील घडणार आहे हे दिसतंय. तुम्हाला या संपूर्ण युद्धाबद्दल इराणनं जो प्रतिकार केलाय त्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.